नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा सगळे तिकीट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, आजचा आपण दुर्ग दर्शन आहे आपला श्री दुर्ग रसाळगड. आम्ही सकाळी 7 वाजता पनवेलवरून निघालो आहे आणि आता मी 2-3 पॉईंट ठिकाण बघून आता आम्ही रसाळगडावर आलेलो आहे. वाजले 2च्या आसपास वाजले आहेत. आता आम्ही गड चढायला सुरुवात केली. गड चढता मागे एक समाधी लागली आणि शिवपिंडसुद्धा लागली आहे. आणि आता आमच्यासोबत कोण कोण आहे? ठोंबरे काका आहेत, जय शिवराय, आणि शरद दादा याची ओळख आहेत. आणि अजून आमची मंडळी आहे घर चढत आहेत, त्याची हळूहळू ओळख तुम्हाला आता करून देऊया. तर मंडळी बघा, आता पायऱ्या लागलेत, तर ही मंडळी आता वरती चढते. या किल्ल्याच्या मांडणीवरून हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत दुरुस्त केला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर मोठी लढाई किंवा ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद मिळत नाही. तर मंडळी 5 मिनिटं गड चालल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा लागेल गडाचा. तर चला बघूया. तर मंडळी, हा आहे गडावरील पहिला दरवाजा. इथे देवडी टाईप बसण्यासाठी जागा केली आहे. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा लागेल. समोर आपल्याला मारुतीचा मंदिर पाहायला भेटतंय. खूप छान मूर्ती दिसते लांबूनच मंडळी. जंजीरगड सिद्धीविरुद्ध इसवी सन 1733 साली मराठ्यांनी उघडलेल्या मोहिमेच्या वेळी संभाजी आंग्रे बाणकोट येथे होते. तेथून ते कुलाब्याला न जाता रसाळगडावर जाणार होते, अशी माहिती आंग्रे शकावलीमध्ये श ना दोषी देतात. दुसरा दरवाजा आणि त्याची परिस्थिती अजून चांगली दिसते मंडळी. आणि बाजूला दिसतात एवढ्या आमची सगळी मंडळी पुढे गेले, मी एकटंच राहिलो. आणि गडाचं वातावरण पाहत आहे. दुपारचे 2:45 वाजलेत आणि मी वातावरण बघतोय. रिमझिम पाऊस आणि गडाच्या चहू बाजूला पूर्णपणे धुक्याची चादर आहे. एकदम छान वातावरण मंडळी. आता पण चालून पाठावर आलेलं आहे आणि हे वातावरण बघा. आपण इथे आल्यानंतर डाव्या साईडला बघा एक भरी मोठी तोफ आहे. या किल्ल्यावर एकूण 16 तोफ आहेत मंडळी. इथून थोडा आपण राईट साईडला गेल्यावर इथे सुद्धा एक तोफ आहे बघा. आणि इथे पाण्याचं तळ सुद्धा आहे. त्या पठारापासून 1 मिनिट चालल्यानंतर पुन्हा एकदा इथे एक तोफ आहे. ही आपण पाहिलेली 3री तोफ. तर मंडळी, मागे आपल्या इकडे मंदिरच होता, तर धुक्याने पूर्णपणे हरवलं आहे. मस्तपैकी फुलं आलेली आहेत पठारावर. ह्या पठारावर आपल्याला एक तोफ दिसली, ती आता पाहूया आपण. बघा समोर दिसते बघा, ती बघा तिकडे. तर ह्या गावातून पाय टाकत टाकत आपण आपल्याला जायचं. आमची मंडळी कुठे गेली माहीत नाही अजून, पण जाय पुढं. साप बीप असेल, चप्पल वगैरे घातली नाही. चौथी तोफ आणि तिकडे बघा दिसते. दुसरी तोफ दिसते की माहित आहे, ही आहे 5वी तोफ. सेम ह्याच आकाराची आहे, तुम्हाला दिसत नाही धुक्यामुळे. तर म्हणजे आता आपण मंदिरापाशी पोचलोय. मागे हे मंदिर, तर जाऊया आपण मंदिरात. आपली मंदिर सुद्धा मंदिरात आहे. चला, मंदिराच्या पहिल्या पायरीचे ते म्हणजेच या पट्टाकणात मंदिराच्या टोटल 5 या तोफा ठेवल्यात. आणि ही आहे समोरच दीपमाळ. जवळजवळ 4 मजल्याची ही दीपमाळ आहे. तर मंडळी, झोलाई वाघजाईचा देवीचा मंदिर. सगळी मंडळी इकडे बसली आपली. गोंधळाची तयारी आहे. हे बाबणे दादा, राहुल दादा,
विक्रमदा पाटील इकडे बसलेत. अजय दादा टोंबरे काकाची अशी ओळख करून दिलेली आहे. शुभम दादा आणि ओमकार दादा आणि आमचे सेनापती अविनाश दादा. ही आहे पालखी. गडाच्या बाजूला मूर्त्या ठेवल्यात गडावरच्या. माते की जय, जोगाई माते की जय, वाचाई माते की जय. पहिला मी गण गाईला गाईला तुझ्या पहिला मी गण गाईला गाईला तुझ्या अंबाबाईला. पहिला गणपतीला तर मंदिराच्या बाजूला हे तलाव आहे आणि हे पिण्यायोग्य पाणी मंडळी. तर मंडळी या मंदिराजवळ 2 तलाव आहेत. इकडे मागे दाखवल्याप्रमाणे हा एक आहे आणि ते सुद्धा आहे. हे बघा मंदिराच्या बाजूला श्री गणेशाचं मंदिर आहे. तर मंडळी ही आहे बालेकिल्ला आणि 4 बुरुज आहेत वरती. तर मंडळी आता ह्या बालेकिल्ल्याच्या आपण बुरुजावर आहोत. या बुरुजावर 3 तोफा आहेत, 2 मोठ्या आणि 1 छोटी आहे बघा. अशी ह्या बालेकिल्ल्यावर 4 बुरुज आहेत आणि आपण जास्त काही फिरता येणार नाही. इथे वाड्याचे अवशेष सुद्धा दिसत आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा हे वाड्याचे अवशेष तुम्हाला दिसत इथे, पण खूप झाडी वाढल्यामुळे आपल्याला दिसत नाही. हे बघा मंडळी तुम्ही जेव्हा या बालेकिल्ल्यात एंट्री करता तेव्हा इथेच बघा तुम्हाला चुन्याचं घाणं दिसेल. ते तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे गवत वाढलं आहे त्यामुळे तो नीट दिसणार नाही आहे. हे बघा पूर्ण गवत वाढलं आहे. या गडावरील वाडा हायतेमध्ये गवताने हे केलं आहे. आहे पूर्ण बालेकिल्ला. तर म्हणजे हे एक तलाव इथे बघा, पाण्याचं साठ आहे पूर्ण परिसर. इथे सुद्धा काहीतरी आहे पाणी भरण्यासाठी दगडी. आता आपण गडे काठावर आहोत. इथे बघा तलाव मी मागे तू दाखवला होता आणि हा इथे तलाव आहे. हा मागे दिसतोय तो आहे धान्य कोठार. 4ही बाजून धुक्यानी नटलेला हा गड. हा मागे तुम्ही दाखवला हा बालेकिल्ला आहे. खूप झाडे वर आली आहे. आणि इकडे गडाचं सर्वत्र काम सुद्धा चालू आहे. त्यावेळी तुम्हाला सगळ्या गाड्या वगैरे दिसतील. हे पत्र्याचं शेड. चला जाऊया पुढे.
तर मंडळी हा होता श्रीदुर्ग रसालगडावरील व्हिडिओ. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि मंडळी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मंडळी टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराय, जय शंभूराजे. सुमरगड जवळ कार्यक्रम लेट होईल. 4 वाजले. पाटील झोपले. शुभमला विचार. पाटील सुमरगडला जायचंय का? विंडो खाली करा ना. अहो, माझी खाली आहे, तुमची करा खाली. अहो, तुमची पाठची सुमारगड चढाई कशी आहे? एकदम सोपी आता हरगीच. आपण 4 वाजले तिथं आता. हे नवीन लग्नवाले विचारा आधी किती टाइम लागेल.